सोलापूरच्या अनेक वर्तमानपत्रांमधून आज काही जाहिराती प्रकाशित झालेल्या आहेत। यात प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांचं सोलापूर नगरीमध्ये स्वागत आहे अशा प्रकारच्या जाहिराती या वर्तमानपत्रांनी प्रकाशित केलेल्या आहेत। यात आणखीन एक महत्त्वाची जाहिरात आहे ती म्हणजे सोलापूरचे खासदार म्हणण्यापेक्षा अपात्र किंवा अवैध असलेले खासदार असं आपण त्यांना म्हणूया, या खासदारांचे म्हणजेच जय सिद्धेश्वर स्वामी यांनी देखील काही जाहिराती प्रकाशित केलेल्या आहेत। जाहिरातीमध्ये त्यांनी वर लिहिलेलं आहे भगवाधारी म्हणून, आणि या भगवाधारी टायटल खाली ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे। खरं तर अशा प्रकारचं स्टेटमेंट भगवाधारी वगैरे असं एखाद्या लोकप्रतिनिधीला वापरता येत नाही, कारण आपला देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे। याच्यावरती आपण चर्चा करणार नाही, पण सोलापूरचे खासदार हे वैध आहेत का याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे। मुळात सोलापूरची जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव होती। त्या जागेवरती सुशीलकुमार शिंदे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या दोघांनी देखील फॉर्म भरलेला होता। मुख्य लढत या तिघांमध्ये झाली। जय सिद्धेश्वर स्वामी, सुशीलकुमार शिंदे आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या तिघांमध्ये लढत झाली आणि जय सिद्धेश्वर स्वामी या निवडणुकीमध्ये निवडून आले। परंतु ही जागा अनुसूचित जातीसाठी म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे कलम 330 ते 334 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि ॲग्लो इंडियनसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत, त्या जागेवरती ही निवडणूक झालेली होती। आणि सोलापूरची जी जागा आहे ही जागा या कलम 330 ते 334 मध्ये येते। परंतु ही जागा कोणी लढवली पाहिजे, तर ही जागा अनुसूचित जातीच्या एखाद्या सदस्याने लढवली पाहिजे। परंतु या जागेवरती खोटं प्रमाणपत्र देऊन जय सिद्धेश्वर स्वामी यांनी ही निवडणूक लढवलेली आहे। त्यांनी जे जात प्रमाणपत्र समितीसमोर दिलेलं आहे ते बेड जंगमचं दिलेलं आहे, आणि बेड जंगम या जातीचं प्रमाणपत्र हे खोटं आहे हे सिद्धही झालेलं आहे। याच्यावरती सोलापूरमधल्याच काही लोकांनी, ज्याच्यामध्ये प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकरे अशा काही लोकांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, आणि ऑब्जेक्शन घेऊन त्यांनी या जय सिद्धेश्वर स्वामी यांचं जात प्रमाणपत्र जे आहे हे चुकीचं आहे, खोटं आहे असा दावा त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेला होता। जात पडताळणी समितीने याची चौकशीही केली। जात पडताळणी समितीने जय सिद्धेश्वर स्वामींना काही ओरिजिनल कागदपत्रे देखील मागितले। ह्या सर्वांची पडताळणी झाल्यानंतर जात पडताळणी समितीने जय सिद्धेश्वर स्वामी यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे असं जाहीर करून टाकलं। ते पुन्हा हायकोर्टामध्ये गेले। हायकोर्टाने पुन्हा जय सिद्धेश्वर स्वामी यांना 6 महिन्याची मुदत दिली, परंतु 6 महिन्यामध्ये ते हे सिद्ध करू शकलेले नाहीत। त्याच्यामुळं अर्थातच जय सिद्धेश्वर स्वामी यांचं हे जात प्रमाणपत्र हे अवैध आहे हे सिद्ध झालं। परंतु जात प्रमाणपत्र अवैध आहे हे सिद्ध होऊनही जय सिद्धेश्वर स्वामी अजूनही लोकसभेचे सदस्य म्हणून कामकाज करतात। दुसरीकडे जगदीप धनखड, ओम बिर्ला यांनी आतापर्यंत विरोधकांचे 144 खासदारांचं निलंबन केलेलं आहे। अर्थातच संसदेमध्ये तुम्ही का बोलताय हा त्यांचा गुन्हा होता, आणि या गुन्ह्याच्या पोटी त्यांना 144 लोकांना त्यांनी निलंबित केलेलं आहे। एका भाषणामध्ये राहुल गांधी थोडंफार स्टेटमेंट त्यांनी काहीतरी मोदींच्या विरोधात केलं, आणि कोर्टाने असा निकाल दिला की याच्यामुळे अमुक व्यक्तीचा अपमान झालेला आहे आणि त्याच्यामुळं यांचं पद काढून घेण्यात यावं। 1 तासामध्ये संसदेने ते कारवाई केली, पंतप्रधानांनी कारवाई केली आणि राहुल गांधींचं पदही काढून घेण्यात आलं। परंतु मागच्या 4 वर्षापासून ज्या जय सिद्धेश्वर स्वामी यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे असं पडताळणी समितीने आणि कोर्टानेही सांगून त्यांच्यावरती कोणतीही कार्यवाही संसदीय कार्य मंत्रालयाने केलेली नाही। अर्थातच नरेंद्र मोदींनी ती करायला हवी होती, परंतु त्यांनी देखील ही कार्यवाही केलेली नाही। त्यांना माहीत नाही अशातलाही भाग नाही। महाराष्ट्रामधून असे 2 खासदार आहेत, एक जय सिद्धेश्वर स्वामी आणि दुसरे नवनीत राणा। या दोघांचंही जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केलेलं आहे, परंतु हे दोघेही अजूनही कामकाज करतायत। यांच्यावरती कोणतीही कार्यवाही आतापर्यंत झालेली नाही। आज तर थेट पंतप्रधान हे जय सिद्धेश्वर स्वामी यांना भेटणार आहेत, आणि भेटून ते विविध विषयावरती चर्चाही करतील, पण त्यांचं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे याच्यावरती ते का चर्चा करणार नाहीत? मुळात अनुसूचित जातीच्या, अनुसूचित जनजातीच्या आणि ॲग्लो इंडियनच्या अधिकाराचं प्रोटेक्शन करणं हे पंतप्रधानांचं काम आहे। अर्थातच राज्यघटनेमध्ये जे 330 आणि 334 मध्ये जे प्रोटेक्शन आहे या समूहासाठी, प्रतिनिधित्वासाठी त्यांना प्रोटेक्ट करणं हे देशाचे पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांचं काम आहे। परंतु नरेंद्र मोदी हे प्रोटेक्शन देण्याचं काम करत नाहीत। उलट जे लोक या अधिकारावरती बाहेरून येऊन हे अधिकार हिरावून घेत आहेत त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम देशाच्या पंतप्रधानाकडून केलं जाते। परंतु खरोखरच नरेंद्र मोदी जर भारतीय संविधानाला मानत असतील किंवा भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेल्या
अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि ॲग्लो इंडियनच्या अधिकाराचं ते संरक्षण करू इच्छित असतील तर त्यांनी आज सोलापूरमधल्या स्टेजवरच हे जाहीर करायला पाहिजे होतं की सोलापूरचे जे खासदार म्हणून तुम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांना संसदेमध्ये आता इथून पुढे प्रवेश मिळणार नाही। एकीकडे आपण सरकार याच्यासाठी निवडून देतो की त्यांनी आपल्या अधिकाराचं संरक्षण केलं पाहिजे, आपले जे मूलभूत अधिकार आहेत, आपले जे कॉन्स्टिट्युशनल राईट आहेत, या अधिकाराचं संरक्षण या देशाच्या सरकारने केलं पाहिजे अशी भूमिका घेऊन आपण कोणतंही सरकार निवडतो। परंतु सध्या आपल्याला हे चित्र दिसते की यातल्या कुठल्याही अधिकाराचं संरक्षण किंवा कॉन्स्टिट्युशनल राईटचं संरक्षण हे सरकारच्या मार्फत केलं जात नाही। आणि आपल्याला नेमकं काय वाटतं, जय सिद्धेश्वर स्वामी यांना लोकसभेमध्ये जाण्याचा अधिकार आता राहिलेला आहे का, किंवा नरेंद्र मोदी यांनी देखील त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।